मिरज तहसीलदार अपर्णा मोरे धुमाळ यांच्यावर खासगी नोकर भरती करून शासनाच्या आदेशाचा भंग केल्याचा गंभीर आरोप करण्यात आलेला आहे। मुख्यमंत्री मानधन योजनेअंतर्गत फक्त पात्र सुशिक्षित बेरोजगारांना प्रशिक्षण देऊन मानधनावर नियुक्त करणे आवश्यक असताना तहसील कार्यालयात मनमानी पद्धतीने खासगी व्यक्तींना शासकीय कार्यालयात कामावर ठेवण्यात आल्याचा आरोप जय हिंद सेनेकडून करण्यात आला आहे। तहसील कार्यालयातील तलाठी मंडळ अधिकारी आणि इतर विभागांमध्ये या खासगी नोकरांची भरती झाल्याने शेकडो सुशिक्षित बेरोजगारांना न्याय मिळत नसल्याचे सांगण्यात येते आहे। शासन आदेश दिनांक 6 जानेवारी 2017 आणि 30 मार्च 2025 स्पष्ट उल्लंघन करून ही भरती केल्याचा आरोप आहे। या खासगी नोकरांना कार्यालयीन ओळखपत्रे देऊन शासकीय कामात सामील करून घेण्यात येत असल्याने शासनाचा देखील आर्थिक फसवणूक होत असल्याची संतप्त भावना जय हिंद सेनेकडून व्यक्त करण्यात आली आहे। या व्यतिरिक्त गौण खनिजातील अनियमितता, बेकायदेशीर नोंदी आणि इतर भ्रष्ट कारभारासंबंधात तहसीलदार मोरे धुमाळ यांच्यावर आरोप असून याविरोधात जय हिंद सेनेने आंदोलनाची मालिका सुरू केलेली आहे। पुढील टप्प्यात प्रत्येक विषयासंदर्भात ठोस पुरावे सादर करून जनतेसमोर वास्तव मांडण्यात येणार असल्याची माहिती संघटनेकडून देण्यात येत आहे। सेनेने शासनाकडे तहसीलदार अपर्णा मोरे धुमाळ यांना पदमुक्त करण्याची मागणी केली असून बेकायदेशीररित्या भरती करण्यात आलेल्या नोकरांना तात्काळ हटवावे, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला आहे। तहसीलदार अपर्णा मोरे मॅडम यांनी या राज्य सरकारनं सुशिक्षित बेरोजगारांना मानधनावर घेण्याचा निर्णय राज्य सरकारला घेतलेला। मात्र हे अपर्णा मोरे मॅडम यांनी खाजगी नोकर भरती 50 ते 60 लोकांची करून या राज्य सरकारच्या शासनाच्या आदेशाला हक्काळ पाडलेला आहे आणि या सुशिक्षित बेरोजगारांच्या पोटावरती लाथ मारण्याचं पाप माझ्या तहसीलदारांनी केलेलं आहे। म्हणून ही सगळी खाजगी नोकर भरती बाहेर काढावी, त्या ठिकाणी सुशिक्षित बेरोजगारांना न्याय द्यावा, त्यांना कामावरती रुजू करून घ्यावं, मानधनावरती घ्यावं, त्यांना वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये नेमणुका देऊन त्या संबंधित त्यांना ट्रेनिंग दिलं जावं अशी खरी तरतूद आहे। मात्र हे जे अंमलबजावणी नाही केली म्हणून त्यांना पदमुक्त करा म्हणून हे आज आम्ही मागणी केलेलं आहे। पुढचा या आंदोलनाचा टप्पा दुसरा असा आहे की हे जे सर्कल, मिरज सर्कल, तलाठी याने ज्या बेकायदेशीर नोंदी घातल्या गेलेल्या आहेत, लाखो रुपये घेऊन नोंदी घातलेल्या आहेत, तिथं कोणाचीही फ्री ते दुसऱ्या टप्प्यामध्ये आम्ही याच तहसीलदार कार्यालयाच्या तोंडावर हे सगळे बेकायदेशीर नोंदी घातलेले पुरावे फेकणार आहोत। हा एक दुसरा टप्पा आणि तिसरा टप्पा शासकीय मालमत्तेचं बाजार माझे तहसीलदार यांनी उठवलेला आहे गौण खनिजच्या संदर्भामध्ये। परवा जर उदाहरण सांगायचं झालं तर सावळीमध्ये 8 ब्रॉस त्यांच्या सावळीच्या तलाट्याने तिथं पंचनामा केला, पण ॲक्च्युली त्या ठिकाणी 125 ते 150 ब्रॉस हा मुरुम उचलला गेलेला आहे। आणि बघा अशा पद्धतीनं देशाची मालमत्ता हे अबाधित राखणे जबाबदारी याच्याकडे असताना याचा बाजार उठवला चाललेला आहे। म्हणून त्या संदर्भात तिसरं आंदोलन शेवटचं होणार। धन्यवाद। जय हिंद, जय भारत। आज आम्ही माननीय प्रांतसाहेबांना पदमुक्त करा आणि यांना जबाबदार धरा म्हणून आज आम्ही निवेदन दिलेलं आहे। धन्यवाद। जय हिंद, जय भारत। आज जय हिंद सेनेचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय चंदनदादा चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली सर्व पदाधिकारी, सर्व कार्यकर्त्यांना घेऊन मिरज तहसील कार्यालयावरती बोंबाबोंब आंदोलन करण्यात आलेलं आहे। प्रामुख्यानं त्यांच्या ज्या मागण्या आहेत की तहसील कार्यालयामध्ये स्वतःच्या मनमानी कारभार करत, शासनाच्या आदेशाची पायमल्ली करत इथल्या ज्या तहसीलदार आहेत त्यांनी खाजगी नोकर भरती करून या ठिकाणी शासनाची आणि जनतेची या ठिकाणी घोर फसवणूक करून एक प्रकारची लूट आहे आणि त्याला पायबंद घातला पाहिजे। तात्काळ ही जी काही नोकर भरती आहे त्यांना त्या ठिकाणून हटवलं पाहिजे आणि शासन आदेश असा आहे की जे सुशिक्षित बेरोजगार आहेत, जे सर्व कार्यालयीन व्यवस्था आहे त्या ठिकाणी मानधनावरती त्या ठिकाणी त्यांना घेण्यात यावं असा आदेश असताना देखील स्वतःचा मनमानी कारभार करत या ठिकाणी जी तहसीलदार यांनी जी नोकर भरती केलेली आहे त्याच्या विरोधात या ठिकाणी बोंबठोक आंदोलन करण्यात आलेलं आहे आणि आजच्या या आंदोलनाला मी स्वाभिमानी स्वराज्य सेनेच्या वतीनं जाहीर पाठिंबा देतो। धन्यवाद। अपर्णा मोरे, नाव सांगा। माझं नाव अमोल राजाराम माने। माझं नाव अमोल राजाराम माने, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कवठेमंकाळ तालुक्याचा मी आठवले गटाचा उपाध्यक्ष आहे। मिरजेच्या
तहसीलदार अपर्णा मोरे यांनी बेकायदेशीर तरुण वर्गाला फसवणूक करून आतमध्ये मिरजेच्या तहसीलदार कार्यालयामध्ये भरती केली, खाजगीकरणाच्या माध्यमातून भरती केली होती. त्या भरतीला विरोध म्हणून जय हिंद सेनेचे नेते माननीय चंदनदादा चव्हाण यांच्या माध्यमातून आज बोंबाबोंब आंदोलन झालं होतं. या आंदोलनास रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने मी त्यांना जाहीर पाठिंबा दिलेला आहे. जय भीम जय महाराष्ट्र. जय हिंद सेनेचे संस्थापक अध्यक्ष व गुंटेवारी चळवळीचे जनक माननीय चंदनदादा चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली हा जो बॉम्ब आंदोलन घेतलेला आहे तहसीलदार मिरज यांच्या विरुद्ध त्यांना शिवसेना कामगार सेनेतर्फे मी जाहीर पाठिंबा देतो. एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना जो JR काढला की सुशिक्षित बेरोजगारांना कंत्राट बेसवर कार्यालयामध्ये कामगार भरतीसाठी भरती करून घेण्यासाठी त्या JRला केराची टोपली दाखवत ग्रॅज्युएट नसताना सुद्धा 10वी-12वी झालेले कर्मचारी यांनी खाजगी नोकरीशाही म्हणून भरती करून घेतली आहेत. त्याला आमचा जाहीर तीव्र विरोध दर्शवतो आणि मी या बोंबाबोंब आंदोलनाला शिवसेनेतर्फे जाहीर पाठिंबा व्यक्त करतो.